तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करून 2,02,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे 26 मेच्या दुपारी 1:30 सुमारास शहरातील कॉटन मार्केट समोर छापा टाकण्यात आला। पंचासमक्ष करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान आरोपी उत्तम शहादेव तायडे वय 55 वर्ष राहणार दानापूर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यांच्या ताब्यातून 2 किलो 370 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। जप्त गांजाची किंमत 1,18,500 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। याशिवाय आरोपीकडून दुचाकी व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण 2,02,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने एका महिलेचे नाव सांगितल्याची माहिती समोर आली असून पोलिसांकडून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश प्रकाश मोहोड यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव।